UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दिवाळीनंतर निवडणुका घ्या, राजकीय पक्षांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। महाराष्ट्रातील 11 राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाची चर्चा। शहरातील मतदान केंद्रावर 100% सीसीटीव्हीसाठी प्रयत्न। मोठ्या रांगात इथे बसण्याची, पाणी, वीज आणि टॉयलेटची व्यवस्था। तर वृद्ध दिव्यांगांसाठी घरपोच मतदान असेल। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। कदाचित पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता। विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं विधान। अजित पवार गटाला घड्याळाऐवजी दुसरं चिन्ह द्या। शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका। 1 ऑक्टोबरला याचिकेवर सुनावणी। आनंद दिघेंना मारलं गेलं, संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहिती। सर्व गोष्टी कालांतराने बाहेर येतील। शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट। संजय शिरसाट यांनी पुरावे दिल्यास कोर्टात जाणार। शिरसाट 23 वर्ष गप्प का होते? त्यांचा स्वार्थ काय होता? या षडयंत्रात शिरसाटही सहभागी होते का? आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंचा सवाल। सत्ता तुमचीच, दिघेंच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करायची असल्यास करा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची संजय शिरसाटांच्या गौप्यस्फोटानंतर प्रतिक्रिया। धर्मवीर 2 सिनेमा पाहून धक्का बसला। ज्या गोष्टीला मी साक्षीदार, तिथे दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री पळतात। हा दिघे साहेबांचा अपमान, संजय राऊतांचा हल्लाबोल। महिलांना सक्षम करण्यासाठी रोजगार द्या योजनेमुळे जानेवारीत पगार द्यायला सरकारी तिजोरीत पैसे राहणार नाही। सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी राज्य खड्ड्यात जात असेल तर चुकीचं। अनौपचारिक गप्पांवेळी राज ठाकरेंची टीका। राज्य खड्ड्यात नाही तर प्रगतीपथावर घेऊन जाऊ, तुमचे सहकार्य हवे। राज ठाकरेंच्या अनौपचारिक गप्पांच्या वेळीच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सरकारकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार काढायला पैसे नाहीत। बहिणींना टेबलावरून लाच द्यायची होती म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप। नाशकात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा। रुग्णालयातून 4 तास सुट्टी घेऊन भुजबळांची नाशकातील अनावरण सोहळ्याला उपस्थिती। गेले काही दिवसांपासून भुजबळांवर रुग्णालयात उपचार सुरू। 5 वर्षात 3ही पक्षांकडे सीएम पद जावं। महायुतीत फिरत्या मुख्यमंत्री पदावर बोलणी सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। सूत्रांची माहिती। वकील कटानवरेंकडून आरोपी अक्षयच्या एन्काउंटरचं रिक्रिएशन। तळोजा कारागृहात ते मुंब्रा बायपास जाण्यास किती वेळ लागतो याची पडताळणी। सीन रिक्रिएशनच्या माध्यमातून तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।